नमस्कार. दिव्य मराठी या दैनिकात आलेली एक बातमी मी तुम्हाला दाखवतोय. ही बातमी दाखवण्याचं कारण काय, तर पानंद मुक्तीच्या किंवा पानंद रस्त्यांच्या मजबूतीकरणासाठी राज्य सरकारच्या वतीनं दिला गेलेला हा निधी आहे. आता या निधीमध्ये गडबड झाली आहे आणि विरोधी पक्षाला निधीच दिला गेला नाही असा या लोकांचा दावा आहे. आता ही दावा करणारी कोण आणि कशी हे तुमच्या लक्षात यावं यासाठी मी ती यादी पण वाचून दाखवणार आहे. आता 830 कोटी रुपये सरकार पक्षातल्या आमदारांना आणि 70 कोटी रुपये विरोधी पक्षातल्या आमदारांना असा निधी वाटपातला असमतोल बघून नक्कीच डोकं खवळतं. मला सांगा, निधी वाटपात असा दुटप्पीपणा असावा का? बिलकुल नसावा. मग असा दुटप्पीपणा का केलाय? विरोधी पक्षाला कमी आणि सरकार पक्षाला जास्त? जरा नीट समजून घेऊ. मला एक सांगा, जास्त निधी मिळवायला जास्त आमदार तर असावे लागतील की नाही? असतील की नाही? यांची हायतच किती आणि किती आमदाराला द्यावं? तरीही पक्षनिहाय असलेले आमदार आणि निधी दिलेल्या आमदारांची संख्या वाचून दाखवतोय. बघा, शिवसेना उबाठा 21 आमदार आहेत, त्यापैकी 11 आमदारांना निधी दिलाय. 10 का नाही ते पण सांगतो. काँग्रेस 16 आमदार आहेत, त्यापैकी 7 आमदारांना निधी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 10 आमदार आहेत, जवळपास 10 आमदारांना निधी दिला गेलेला आहे. 100% दिला गेलेला आहे. आता तुम्ही म्हणाल, उरलेल्या आमदारांना का दिलं नाही? ते स्पष्ट बघूया. एकूण महाविकास आघाडीकडे 46 आमदार आहेत, त्यापैकी 28 आमदारांना निधी दिला गेला आहे. सरकारी पक्षाकडे 235-36 आमदार आहेत. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची मिळून का या पक्षासह. या 235 पैकी 126 आमदारांना या पानंद मुक्तीच्या रस्त्याचा निधी दिला गेलेला आहे. 126 अधिक 28 असा एकूण रेशो जो बघितला तर बऱ्याच आमदारांना निधी जात नाही. म्हणजे 156 आमदारांना निधी जात नाही. अन्य पक्षातल्या दोघांना आहे बरं का. 126 आणि 228 अधिक जवळपास 156 आमदारांना हा निधी दिला गेलेला आहे. या निधीची एकूण रक्कम आहे साधारणतः 901 कोटी रुपये. त्यापैकी 830 हे गेले सत्ताधारी पक्षाकडे, 70 कोटी विरोधी पक्षाकडे. आता पहिले आमदारांची संख्या कमी का झाली हे सांगतो. हा रस्ता पानंद रस्ता आहे. पानंद म्हणजे काय सगळ्यांना चांगलं ठाऊक आहे. अशा पांदीचे रस्ते ज्या भागात असतात तिथेच हा निधी दिला जातो. मुंबई 36 आमदार, पांद असायचं. मुंबईला पांदिनच्या वाटेनं जायचं कारण नाही. मुंबईला पानंद नसते. 2 ठाणे 18 आमदार, पानंद नसलेले. पुणे शहरातच बघू आपण फक्त 6 आमदार जिथे पानंद नाही. नाशिक शहरातच 6 आमदार, पानंद नाही. संभाजीनगर 3 आमदार, पानंद नाही. नागपूर जवळपास 6 आमदार, पानंद नाही. 75 ते 100 शहरी आमदार असे आहेत जिथे पानंद असत नाही. त्यामुळे हे आमदार वगळले आणि बाकीचे जे बसतील त्यापैकी हा निधी दिला गेलेला आहे. त्यामुळं 46 पैकी 28 आमदारांना निधी, अन्य 2 विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी, एकूण 30 आमदारांना निधी तो जातो 70 कोटीच्या वर. आणि 235 या सत्ताधारी पक्षातल्या आमदारांचा निधी तो जातो 126 आमदारांना. म्हणून तो आकडा जातो 800 कोटीच्या पार. अशा बातम्या द्यायचं कारण काय? सोपं आहे, खूप सोपं आहे. अशा बातम्या देण्याचं कारण असं आहे की आत्ता जे खासदार फुटले ते निधीसाठी फुटले असा आरोप केला जातो आहे.
मग सरकार निधी देत नाही, निधी मिळवायचा म्हणून आमदार येतील, खासदार येतील, याची व्यवस्था केली जाते. हा नॅरेटिव्ह पसरवण्यासाठीचा हा मुद्दा आहे. अरे, तुमची जेवढी क्षमता, जेवढा वाटा तेवढा मिळेल ना. पण या अशा स्वरूपाच्या अफवा पसरवायच्या आणि वेगळ्या स्वरूपाची बातमी द्यायची, इथेच खरा घोळ आहे. आता जे बोंबा मारतात ना, त्यांच्यासाठी म्हणजे उबाठा गट, शरद पवार गट आणि काँग्रेस गट निधी कोणाकोणाला मिळालाय याची यादी वाचून दाखवतो. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना मेहकर, बाळापूर, दर्यापूर, वणी, परभणी, खेड, आळंदी, उमरगा, धाराशिव, बार्शी, गुहागर. काँग्रेस पक्षाला निधी मिळालेले मतदारसंघ नवापूर, रिसोड, उमरेड, साकोली, आरमोरी, ब्रह्मपुरी, यवतमाळ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाला मिळालेले कर्जत, जामखेड हा रोहित पवारांचा मतदारसंघ आहे बरं का. बीड, संदीप क्षीरसागर, करमाळा, माढा विशेष लक्ष द्या, मोहोळ, माळशिरस, माढा, मोहोळ आणि माळशिरस या तिन्हीवरही मोहिते पाटलांचं वर्चस्व आहे. ईश्वरपूर जयंत पाटलांचा मतदारसंघ आहे. पलूस, कडेगाव आराराबांचे चिरंजीव इथून निवडून आलेत. तासगाव पुढचा जो आराराबांचा आहे तो, हे सगळे मतदारसंघ लक्षात ठेवा. शेकाप, सांगोला आणि CPIचा डहाणू हे विधानसभा मतदारसंघ याच्यामध्ये आहेत. म्हणजे रोहित पवार, जयंत पाटील, संदीप क्षीरसागर आणि त्यासोबत जिथून सेनेचे खासदार फुटलेत अशा ठिकाणी सुद्धा हा निधी देण्यात आलेला आहे. ऐकलत ना. मग यात ज्यांची नावं आहेत ना, त्यांनी आता असल्या पोष्टी पाडून बोंब मारायची नाही, एवढंच लक्षात ठेवायचं. नमस्कार.